तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आलो शिमग्याला गावी. लास्टचे 2 ब्लॉग बघितला असाल. तर आता सकाळच्या वाजलेत 5. आम्ही रात्रभर इथे क्रिकेट खेळत होतो. तिकडे आपली होळी लागलेली आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आपण होळी पेटवणार आहोत. आणि सर्व आपले गावातली माणसं आलेली आहेत. आणि आपली पोरं तर रात्री इकडेच खेळत होते, बाकी सर्व आता उठून आलेत. म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण गाव जागाच होता. आपला वाडी म्हणजे वाडी जागी होती. आता जी पण काय प्रोसिजर असेल ना, तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि ह्याच व्हिडिओमध्ये सानेवरची व्हिडिओ संध्याकाळपर्यंत काय होतो ना, ते सर्व बघायला भेटेल. तर तुम्ही व्हिडिओसोबत बनून राहा. सोन्याने दान भरला रुपयाचं ठस, सोन्याने दान भरला रुपयाचं ठस, सोन्याने दान भरला रुपयाचं ठस. हो पालखीत कोण देव बस, हो पालखीत कोण देव बस, हो पालखीत कोण देव बस, हो पालखीत कोण देव बस. आणि अशा प्रकारे आपली होळी लागलेली आहे. जागाच नाही रे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता दुपारी वाजले 3. म्हणजे जसं तुम्ही बघितलं की सकाळी आपला होम लागला 5 वाजता आणि घरी येईपर्यंत 6 वाजले आणि झोपेपर्यंत 7 वाजले. मग त्यानंतर मग उठलो, आराम केला. कालची जी आपली व्हिडिओ होती ती एडिट केली आहे, अपलोड होते, म्हणजे केली नाही अजून. आणि आता 3 वाजलेत ना, तर आता आपल्याला जायचं सानेवरती. तर हळूहळू आपली सानेवर जायची तयारी झाली सुरू. जसं की तुम्ही बघताय आपल्या घरी तयारी सुरू आहे नकट्याच्या खेळाची. हा गेल्या वर्षी जसा हा बनला आहे तसा बनलेला, ह्याची पण तयारी तुम्ही बघू शकता किती चांगली चालू आहे. मेकअप आर्टिस्ट स्नेहल सावरे, बेबो आणि श्रेयस ह्या वर्षी खेळी बनला आहे, पण तो मुलगी नाही बनला आहे. आणि आमचे ऋतिक मोरे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, मला पण घे व्हिडिओमध्ये पाठवून असा बोललेला, तोच हा. ह्या लोकांची सर्वांची तयारी चालू आहे. आपण पण तयारी करून घेऊ. आता वाडीमधले सर्व एक एक करून येतील इकडे. त्यानंतरला मग आपण जाणार मामाई देवीच्या मंदिराच्या इकडे सानेवरती. मग जे पुढे असेल नकट्याचा खेळ ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्या व्हिडिओसोबत एकदम एंडिंगपर्यंत बंद राहा, खूप मजा येणार आहे. हे बघा, हे जो नकटा बनणार आहे ना, त्याचा मुखवटा आहे इकडे. हा मुखवटा आहे नकट्याचा, तो तुम्ही पुढे बघालच. आता हा मी ओपन करून दाखवत नाही, थोडीशी झलक बघायला भेटली तर. थोडीशी झलक म्हणजे तुम्ही नंतरच बघा आता नकट्याचा. आता आमच्या श्रेयसला तयार करतात. श्रेयस, आमचा श्रेया तयार होतोय. असं नाही, असं आहे पाहिजे इकडं. राजे वाटतोय एकदम. हा श्रेयस सूट करतोय एकदम. कुठून कळलं वाटतं श्रेयस, एकदम भारी. आणि आता आपण पण रेडी झालेलो आहे. आता हे दोघं पण रेडी झालेत. कसं वाटतंय बाबू तुला यश? मस्त वाटतं एकदम. लास्ट यश. आमच्या बुवांना विचारूया, आमच्या राजेंना विचारूया. राजे, तुम्हाला कसं वाटतंय? हा, जरा तोंड खोला आणि बोला. पोरी तुम्हाला बघतात आहेत, एवढं लाज. अरे 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 अरे, जोकचा पाठ. पण दोघं पण मस्त दिसतात एकदम.
आणि अजून थोडे जण यायचे बाकी आहेत. आपण निघूया थोड्या वेळामध्ये. आणि अशा प्रकारे आपण घरातून निघालेलो आहे. मी जसं की तुम्हाला बोललो की सर्व आल्यावरती आम्ही निघणार होतो आणि हे सगळे आलेले आहेत. ते जसे आले तसे आम्ही लोक सर्व निघालो. आमचे खेळी नकटा वगैरे सर्व निघूया आणि आता जातो आपण महामाई देवीच्या देवळामध्ये. आपले खेळी आहेत ते निघालेत. दोघं जण बनले, यश श्रेयस सगळेजण. हा काढूया ना. गोल्याची डिमांड होती की सेल्फी काढायची होती तर सेल्फी पण काढूया सर्वांची. पुढे जाऊन काढूया रोडच्या इकडे. आणि अशा प्रकारे आपण आलो आहे मंदिराजवळ. हे बघा श्री महामाई देवी प्रवेशद्वार पिसई हे आमची ग्रामदेवता. तिथे आता हा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे तर वरती जाऊन जे पण असेल खेळी ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपण आलो आहे मंदिराजवळ. बघा हे आपल्या महामाई देवीचं मंदिर आहे. चला आपण आलो आता मंदिरामध्ये. तुम्ही आमच्या ग्रामदेवतेचे दर्शन करू शकता. पाया पडून करा. आता एकदम खेळींना सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघताय ना समोर खेळी चालू आहे. आमचे सुदर्शन रेसरे तू सारख्या सर्व व्हिडिओमध्ये येशील दादू. त्या मालकाने आपली गाडी बाजूला. जसा की तुम्हाला माहिती आहे नकटा पिसाईचा नकटा खूप फेमस आहे. तर आता आपला तोच नकटाचा कार्यक्रम होणार आहे. तो तुम्ही आता बघाल पुढे व्हिडिओ मध्ये. कृपया मालकाने ती बाजूला करायची आहे. त्याचबरोबर अनिल आनंद
उंबरा खाली कचलाई दुरा उंबरा खाली कचलाई दुरा गुरुचे संता लागलाय जरा 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 पाणी घे ना पाणी घे पाणी अंगोली करा उठवता पंताची 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 अंगोली करा अंगोली करता डेकलाई माता 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 थोरला जानवा टाकलाई भाषा 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 नत्ता बामन चालतोय कसा नत्ता बामन बघतोय कसा नत्ता बामन चालतोय कसा नत्ता बामन बघतोय कसा नत्ता बामन चालतोय कसा नत्ता बामन बघतोय कसा नत्ता बामन चालतोय कसा अगदयार नेमिया कसा अगदयार नेमिया कसा अनुदयार नेमिया कसा अनुदयार नेमिया कसा पहिल्या नाट्याचा खेळ झाला, आता दुसरा नाट्याचा खेळ चालू आहे तो तुम्हाला दाखवतो मी. Bye.
आता आपल्या दोन्ही नाट्यांचा खेळ झालेला आहे आणि आता पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आम्हाला आमच्या दादूसकडून सर्वांना आईस्क्रीम देण्यात येते. आमच्या दादूसकडून सर्वांना आईस्क्रीम भेटते. यांची तिघांची पण घे. चला थँक्यू सो मच. खूप छान लागलेली. दादूस मी आहे. दादूसकडून सगळ्यांना सर्वांना आईस्क्रीम देताना त्याची खूप गरमी आहे. सूरज भाऊकडनं पण आईस्क्रीम सर्वांना. नक्की थँक्यू. जसं तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये बघितलात पिसाईचा नकटा जो सेकंड एसरेवाडीचा नकटा होता तर संदेश काटकर ज्याचं नाव आहे तर आपण त्यांना विचारूया इकडचे सर्व कला आणि नृत्य आणि जे खेळी जातात ना तो ते सांगेल आपल्याला तर आपण त्याच्याकडनं ऐकून घेऊया. तर हे आपले संदेश काटकर लाडके. नमस्कार. तुम्ही सांगा सर्व आपल्या नकट्याच्या खेळाबद्दल आणि शिमग्याबद्दल. 2025चा शिमगाव उत्सव सण याच ठिकाणी मोजे आपल्या दापोली तालुक्यातील पिसेगावमध्ये हा उत्सवामध्ये पिसेगावमध्ये पार पडत आहे. याच ठिकाणी नकट्याचे 2 खेळ, राधेचे 2 खेळ आणि डेऱ्याचे 2 खेळ असे 6 खेळ आमच्या पिसेगावातले आहेत. आणि तेव्हा ते देव 33 कोटी देवांपासून ज्याला 33 कोटी देव पहिल्यांदा शिमगाव उत्सव केला गेले त्या ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव संगतीला होते. त्याच्याबरोबर गणपती होते आणि गणपतीला लघुशंका झाली आणि लघुशंका होत असताना त्याला भोलासुराची कन्या होली आडवी आली आणि तिचे रूप एवढं सुंदर होते
की तिचं नाव बोलासुराची कन्या ही होली नाव पडलं आणि तेव्हापासून हा शिमगा उत्सव सुरू झाला आणि विशेषतः देशामध्ये भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो, परंतु कोकणामध्ये हा विशेषतः जास्त प्रमाणात हा सण मोठा साजरा केला जातो. थँक्यू सो मच. ह्यांनी जी माहिती दिली ना खरं म्हणजे ती पहिल्यांदा ऐकली. मला पण होळी कशासाठी खेळतात ते ॲक्च्युअलमध्ये माहीत नव्हतं, पण आता मला समजलं आणि तुम्हाला पण समजलं असेल की होळीची सुरुवात कशी झाली आणि का खेळतात. तर धन्यवाद दादा तुमच्या महत्त्वपूर्ण वेळासाठी आणि माहितीसाठी. धन्यवाद. तर आपली पालखी निघाली आता देवळातून सर्व वाडीमध्ये जायसाठी. पालखी निघाले देवळातून आणि आता दर दिवशी दर वाडीमध्ये फिरणार आहे. तर आपल्याकडे पण येणार आहे. कधी येणार आहे माझ्या सोमवारी, तोपर्यंत तुम्हाला सर्व बघायला भेटेल. आता हे तुम्हाला किती क्राऊड आहे ते दाखवतो. तर आता मंदिरातून निघालो आपण लोक सर्व आणि माझ्यासोबत सर्व मित्र आहेत जे मुंबईला राहतात, मुंबईवरून आलेत. आता त्या लोकांना विचारलं, त्या लोकांना शिमग्याला येऊन आज सानेवरून कसं वाटलं ते. तर आपल्यासोबत आहे सूरज काटकर. तर तुम्हाला कसा वाटला आज शिमग्याला गावी येऊन? शिमग्याला गावी येऊन तसं खूप छान वाटलं. एकदम फर्स्ट क्लास कोकणातले एंट्री मारा, आम्ही इथून जातो असा फेवरेट. आता आजची व्हिडिओ ही जरा खूप मोठी झाली कारण की तसा आपला सणच तसा आहे की ती व्हिडिओ आपोआप मोठी होणार आणि मी ही व्हिडिओ आता इकडे स्टॉप करतो आहे. आता इथून जे आपण जाणार ना तिथे सीमेवरती, तिकडे पण आहे ना सानेवरती सॉरी, तर तिकडे पण आता तर खेळवले जातील. नंतरला मग पालखी त्यात राहील. मग उद्यापासून सर्व वाडींमध्ये जाईल पालखी आणि उद्यापासून सर्व खेळी पण प्रत्येक घरामध्ये जाऊन खेळ करणार. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला पुढे बघायला भेटतील आणि ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. मला पण जरा बरं वाटतं. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.